गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप शनिवारी उत्साहात झाला। कोपरगाव शहरातील विविध मिरवणुकांद्वारे पारंपरिक ढोल, ताशा, नृत्यविष्कार आणि महाआरती करत गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। या मिरवणुका शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यात आल्या। कोपरगाव पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन केल्यामुळे गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही। मिरवणुकीदरम्यान सर्वत्र उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण अनुभवायला मिळाले। यावेळी नगर परिषदेने उभारलेल्या स्वागत कक्षा तहसीलदार महेश सावंत यांच्यासह मान्यवर देखील उपस्थित होते। नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। रस्त्यांची स्वच्छता, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था तसेच वाहतूक नियोजन याकडे विशेष लक्ष देण्यात आले। शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शहरात व तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तालुक्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने मिरवणुका शांततेत पार पडल्या। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते। महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा पथकाची नेमणूक करण्यात आली होती। शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, संजय पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक गलांडे आदींसह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तसेच आत्मा मालिक स्कूलचे सुरक्षा रक्षक यांनी चांगल्या पद्धतीने सुरक्षेची जबाबदारी पार पाडली। कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरून गेलेल्या मिरवणुकांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे फलक व पारंपरिक दैदिप्यमान सजावटीचे रथ सहभागी करून लक्ष वेधले। शेवटी गणरायाला विसर्जित करताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात भाविकांनी निरोप दिला। उत्साह, श्रद्धा आणि अनुशासन यांचा सुंदर संगम असलेला गणेशोत्सव मिरवणूक सोहळा कोपरगावात यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी रील स्टार पुष्पा याने आपल्या अदाकारीने उपस्थितांचे लक्ष वेधले।
आदरणीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या वतीनं हे स्वागत कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हो इकडे